शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, शेती करत असताना आपण अनेक आव्हानांना तोंड देत असतो. गेली अनेक वर्ष झालं हवामान जे आहे ते बदलतं आहे आणि या हवामानाच्या बदलामुळं याचा थेट परिणाम आपल्या शेतीवर होत आहे. यामुळे शेतकरी बांधवांना अनेक नुकसानांना सामोरं जावं लागतं आहे. ज्याप्रमाणे पाणी, खतं ही महत्त्वाची असतात शेतीसाठी, त्याचप्रमाणे हवामानपूरक असणं हे देखील फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच आज आपण कृषी दर्शन कार्यक्रमात हवामान बदल आणि शाश्वत शेती या विषयावर चर्चा करणार आहोत. यासाठी तज्ज्ञ म्हणून आज आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर सतीश कुमार करंडे सरांना. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. डॉक्टर करंडे सर हे शाश्वत शेती विकास मिशनचे मुख्य सल्लागार आहेत. सरांना या क्षेत्रातील सुमारे 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. या अनुषंगाने सर आपल्याला कार्यक्रमात मार्गदर्शन करतील. सर, आपण चर्चेला सुरुवात करूया. प्रारंभी आपण पाहतोय गेली अनेक वर्ष झालं महाराष्ट्रात, देशभरामध्ये हवामान बदल जे आहेत ते मोठ्या प्रमाणात होत आहेत. तर याविषयी आपण काय सांगाल? हवामान बदलाची चर्चा अनेक वर्षापासून सुरू आहे, पण त्याचे अनुभव आता आपल्याला येत आहेत. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे जे वातावरणामध्ये कर्बवायू उत्सर्जन होत आहे ते मुख्य कारण हवामान बदलाला ठरत आहे. आणि ते कर्बवायू उत्सर्जनाचं मुख्य कारण आपलं विकासाचं प्रारूप किंवा विकासाचं मॉडेल हे ठरत आहे. तर अशी काही उदाहरणं तुम्ही सांगू शकता का या ठिकाणी की ज्यामुळं हवामान बदलाचा परिणाम शेतीवरती झालेला आहे? सुरुवातीला हवामान बदलाची चर्चा सुरू झाली त्यावेळेस असं वाटत होतं की हवामान बदल होणं म्हणजे बर्फ वितळणं, बर्फ वितळल्यामुळं नद्यांना पूर येणं, कुठेतरी टेम्परेचर वाढणं असं होत होतं. बरोबर. पण आता हवामान बदलाचा अनुभव नाही असं एक गाव राहिलेलं नाही. खरं. प्रत्येक गावापर्यंत ते संकट पोहोचले. त्याचे पुरावे म्हणजे आपल्याला असं देता येतं की आता अगदी मागील वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 170 ढगफुटीच्या घटना घडल्या. खरं. आणि त्या 170 पैकी जवळपास 45 ते 50 ढगफुटीच्या घटना एकट्या मराठवाड्यात घडल्या. तर हे याच्या अगोदर होत नव्हतं. दुसरं, उन्हाळा तीव्र होणं, म्हणजे ज्या वेळेस पासून आपण तापमानाची नोंद घेतो त्याच्यातले जे 20 सगळ्यात तप्त वर्ष किंवा उष्ण वर्ष जे आहेत त्याच्यापैकी 15 वर्षे 2000 सालानंतरचे आहेत. अच्छा. त्याचबरोबर पाऊस जो पडतो तो पाऊस कमी वेळामध्ये खूप पाऊस पडतो. अशा पद्धतीचे अनेक अनुभव आपल्याकडे आहेत. बरोबर. म्हणजे मागच्या वर्षीचाच आपण अनुभव घेतला तर जून महिना अखेरपर्यंत फार कमी पाऊस पडला आणि परत जुलैच्या पहिल्या 15 मुसळधार पाऊस पडला. पण भारताचा विचार करायचा झाला तर आपल्या भारताचं मूळ हवामान जे आहे ते कशा प्रकारचं आहे? की भारतातली जी शेती आहे एकूण शेतकऱ्यांपैकी 82% शेतकरी हे पावसावर आधारित शेती करतात. आणि त्यांची शेती म्हणजे मान्सूनचं आगमन, मान्सूनचं वितरण आणि मान्सूनचं परत जाणं ह्याच्यावर आधारित आहे. हे वेळापत्रक बिघडलं की त्यांच्या शेतीचं वेळापत्रक बिघडतं. तर आता आपण पाऊस हा एकच घटक घेऊ हवामानातला की जो पाऊस पडतोय तो शेतीला अजिबात पूरक पडत नाही. अच्छा. म्हणजे कसं की पावसाला उशिराने सुरुवात होणं, त्याच्यानंतर पाऊस उशिराने सुरुवात झाली की तो धो कोसळणं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खंड पडणं, तो खंड पडल्यानंतर परत पावसाला सुरुवात होणं, असे अनुभव आपण घेतो. किंवा तो मान्सून लांबणं, म्हणजे अगदी मागच्या वर्षी 16 डिसेंबरपर्यंत पाऊस पडत राहिला. त्यामुळं सर्वच याच्यावर परिणाम होतो. आणि भारतीय शेती म्हणजे पूर्ण जगामध्ये मोसमी पावसावर अवलंबून शेती करणाऱ्या मध्ये भारताचा पहिला क्रमांक आहे. आणि भारतामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं शेतकरी आहेत की त्यांचं जीवनमान संकटात येणं म्हणजे देशापुढचं ते संकट ठरतं. पावसावर आधारित शेतीवरचं जे गणित आहे म्हणजे साधारण आव्हानं काय असणार आहे शेतकरी बांधवांपुढं? पहिलं आव्हान असं की खरीप आणि रब्बी असे हंगाम तरी राहतील का नाही प्रश्न आहे. बरं. म्हणजे आपला खरीप हंगाम जूनच्या पहिल्या 15 सुरू होतो, रब्बी ऑक्टोबरच्या पहिल्या 15
आता याच वर्षीचं उदाहरण घ्या की जूनच्या पहिल्या 15 10% सुद्धा महाराष्ट्रामध्ये पेरण्या झाल्या नाहीत. म्हणजे खरीप संकटात आहे. हो. परत पाऊस लांबला की जे खरीपाच्या पेरण्या होतात, मागच्याच वर्षीचं उदाहरण आहे की सोयाबीन जे आहे, सोयाबीन पूर्ण पाऊस लांबल्यामुळे काढणीला सोयाबीन आलं आणि ते वाहून गेलं. खरंय. असे आपण चित्र जिल्ह्यामध्ये पाहिले मराठवाड्याच्या. तर अशा पद्धतीचं आव्हान आहे की शेतीला पूरक पाऊस नसणं. हो. म्हणजे जो पडणारा पाऊस आहे तो शेतीला पूरक नाही. आणि मग आपण सरासरी बघितली तर मग सरासरी पाऊस गाठतो पण तो शेतीला पूरक पडत नाही का, तर त्याचं वितरण जे आहे ते वितरण अतिशय असमान असतं. खरंय. म्हणजे पिकांच्या गरजेनुसार तो पाऊस पडत नाही, त्यामुळे तो पिकांना नुकसानकारक ठरतो. पिकांच्या वाढीसाठी किंवा रोग किडींसाठी जो पाऊस कारणीभूत ठरतोय त्याविषयी आपण काय सांगाल? कोणत्याही सजीवाला जो येणारा रोग आहे, म्हणजे मनुष्य प्राणी असो किंवा पिकांवर येणारा तो रोग, म्हणजे एक प्रकारचा तो ट्रायंगल असतो, तो त्रिकोण म्हणता येतो आपल्याला. वातावरणातला बदल, ज्याच्यावर रोग येतो तो सजीव आणि ते सूक्ष्मजीव, या तिघांचं समीकरण जुळून आलं की तो रोग येतो. आणि बऱ्याच रोगांना आर्द्रता हा घटक कारणीभूत होतो. तर पाऊस लांबणं म्हणजे आर्द्रता कायम राहणं आणि त्यामुळे पिकांवर रोग येतात, कीड रोग येतात. त्याचं मला इथे एक उदाहरण द्यायला आवडेल. अगदी 4 वर्षापर्यंत आपण मका ह्या पिकाला फवारणी करत नाही. हल्ली मकेवर आता मकेवर फार कीड येते, लष्करी अळी नावाची, की ती कीड जी येते त्याला 2 कारण आपल्याला दिसतात. एक आपल्या शेती पद्धतीमध्ये ज्या चुका होत आहेत ते, आणि दुसरं कारण हवामान बदल हे सुद्धा त्याला आहे. की नवीन नवीन रोग येणं, नवीन नवीन किडी येणं. म्हणजे आपण शेतकऱ्यांशी चर्चा केलं तर शेतकरी आवर्जून सांगतात की आता औषधाची, म्हणजे रासायनिक कीटकनाशकाची, बुरशीनाशकाची फवारणी करावी लागत नाही, असं पीकच शिल्लक नाही राहिलं. म्हणजे एवढा तो बदल झाला. पूर्वी अनेक अशी पिकं होती की त्यांना नुसते पेरली की ती चांगली यायची. तर याला 2 कारण आपल्याला जे देता येतात की एक आपली शेती करण्याच्या पद्धतीमध्ये चुका होतात आणि दुसरं हवामानातला बदल, हे सुद्धा त्याला अगदी महत्वाचं कारण आहे. सर, आता या ठिकाणी मला म्हणजे जाणून घ्यायला आवडेल की या पावसामुळं किंवा पावसाने ताण दिल्यामुळं कोणते रोग किंवा किडी ज्या आहेत त्या पिकांवरती उद्भवतात? म्हणजे आता आपण तूर ह्या पिकाचं जरी उदाहरण घेतलं, तुरीला मुळात तूर हे थोडं कमी पाण्यात येणारं आणि 2 हंगामात येणारं पीक आहे. म्हणजे खरीपामध्ये ते वाढतं आणि रब्बीमध्ये त्याला शेंगा लागून त्याची काढणी होती. तर जर पाऊस लांबला तर मग त्याच्यामध्ये तुरीची वाढ खुंटणं किंवा अगदी तुरी म्हणजे सुकून जाणं, पुढे त्याच्यामध्ये आर्द्रता वाढली की त्या तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या आळ्या येतात, जे तुमचं 50 ते 60% नुकसान करू शकतात. तर असे अनेक उदाहरणं आहेत. आपण शेतकऱ्यांशी चर्चा केली तर ते येतात. सोयाबीनवर सुद्धा अनेक कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव ह्या बदलत्या वातावरणामुळे होतो. शेतकरी बांधवांनी जर या पीक पद्धतीमध्ये सुधारणा करण्याची ठरवलं तर या हवामान बदलाला अनुसरून कशा प्रकारे शेती करणं सध्याच्या घडीला योग्य ठरेल? बाजारपेठ आहे, हवामान बदल आहे, शेती परवडत नाही, खर्च त्याच्यात खूप आहे, असं सगळे आव्हानाचा आपण जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात असं येतं की आपल्या ह्या सगळ्या आव्हानाला सुसंगत ठरेल अशी आपल्याला शेती पद्धती निवडावी लागेल. बरोबर आहे. आता ती सुसंगत ठरणारी म्हणजे जोखीम कमी करणारी शेती पद्धती आपल्याला निवडावी लागेल. आणि जोखीम करणारी शेती पद्धती कोणती आहे तर पीक विविधता वाढवणारी आणि पीक विविधता वाढवून तुमची जोखीम विभागली जाणारी. म्हणजे अगदी आपण असं उदाहरण बघूया की आपल्याकडे पीक विविधता फार मोठी आहे, अनेक पिकं आहेत, पण शेतकरी काही वेळा अगतिक असतो बाजारपेठेमुळे किंवा त्याच्याकडे असणाऱ्या संसाधनामुळं. त्यामुळे तो एक पीक निवडतो आणि मग एक पीक निवडलं आणि त्याच्यामध्ये असं अवकाळी पावसाचं संकट आलं, अतिवृष्टी आली किंवा पावसातला खंड आला तर ते पूर्ण त्याचं नुकसान होण्याचं किंवा ते गणितच शून्य होण्याची परिस्थिती निर्माण होती. आणि तसं बऱ्याच वेळा कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत झालेला आपला अनुभव आहे महाराष्ट्रात. तर आपल्याला पीक विविधता वाढल्यामुळे काय होईल की आपण समजा एक पीक घ्यायच्या ऐवजी 5-6 पिकं घेतली तर 1-2 पिकं तुमची हवामान बदलामुळे गेली तर खाली 4 राहतील. त्या 4 पैकी 1-2 पिकं तुमची बाजारपेठेनं साथ नाही दिली, त्याला भाव नाही मिळाला, तरी परत 2 पिकं खाली राहतात आणि त्यामुळं तुमचं एकंदरीत गणित जुळून येतं, काहीतरी तुमच्या पदरात पडण्याची शक्यता निर्माण होती. त्यामुळे पहिला निर्णय आपल्याला असा घ्यावा लागेल की पीक विविधता वाढवावी लागेल. आणि पीक विविधता वाढवणं हे
आर्थिक दृष्ट्या तरी गरजेचंच आहे, हम्म, पण शेतीशास्त्राच्या दृष्ट्या सुद्धा फार आवश्यक आहे. बरोबर. शेतीशास्त्र काय सांगतं की जेवढी विविधता जास्त असेल तेवढी तुमची शेती व्यवस्था सक्षम असेल. एक पीक पद्धत असेल तर एकाच प्रकारचे रोग, एकाच प्रकारच्या किडी त्या पिकांवर येणार हम्म, हम्म, आणि त्यामुळे तुमचं संपूर्ण पीक नष्ट करणार त्या. बर. त्याच ठिकाणी तुम्ही 5-6 पिकं घेतली तर तुमच्याकडे किडी तेवढ्या प्रमाणात येणार नाही. हा, एखादं पिकावर कीड येईल, कदाचित ते पीक नष्ट होईल, पण तुमच्याकडे इतर पिकं राहतील. आणि दुसरं, तुमचं जमिनीचं आरोग्य किंवा जमिनीची सुपीकता साध्य होणं त्याच्यातून शक्य होतं. अशी एक संज्ञा आहे की शेती इकॉलॉजी, असं आता संज्ञा सगळीकडे ऐकायला मिळते. याविषयी विस्तारितपणे आपण काय माहिती द्या? ॲग्रो इकोसिस्टम म्हणजे शाश्वत शेती म्हणलं तर शाश्वतचा अगदी साधा सरळ अर्थ की टिकाऊ, म्हणजे कोणती व्यवस्था टिकाऊ ठरवणं म्हणजे ती शाश्वत असेल. हम्म, हम्म, आता शेती व्यवस्था टिकाऊ बनवायची आहे तर मग शेती कोण कोण करतं ह्याचा आपल्याला विचार करावा लागेल. बर. आपण असं म्हणतो की शेतकरी करतात. हा, हो, अगदी खरं आहे, शेतकरी शेती करतात, पण शेती सूक्ष्मजीव सुद्धा करतात. बर. तुमच्या शेतीमध्ये सूक्ष्मजीव कसे आहेत, त्यांचं प्रमाण कसं आहे, त्यांच्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकार असतात, ते प्रकारांची प्रमाण कसं आहे ते सूक्ष्मजीव तुमची शेती करतात. ते सूक्ष्मजीव तुमच्या शेतामध्ये, तुमच्या शेतातील मातीत असतात आणि त्या सूक्ष्मजीवांचं अन्न म्हणजे तुमच्या शेतातला काडी कचरा असतो. अच्छा. खरं पाहायला गेलं तर निसर्गानं कचरा हा शब्दच निसर्गामध्ये नाही. नाहीये. कचरा हा माणसाची संज्ञा आहे. जसं देश माणसाने निर्माण केला तसा कचरा निसर्गाने जे जे निर्माण केलं ते कुणासाठी तर उपयुक्त असणार आहे, त्यामुळे तो कचरा नाही. तुमचा जो काडी कचरा आहे तो शेतामध्ये पडला तर त्याच्यावरती सूक्ष्मजीव जगतात. बर. ते सूक्ष्मजीवांची जी वाढ होते. शरीर क्रियाशास्त्र आहे, त्यांची वाढ आहे, ती तुमची जमीन सुपीक बनवतात. अरे वा. तो काडी कचरा तुमच्या शेतातच तयार झालेला आहे, त्यामुळे सूक्ष्मजीवी शेतातच होतात. तर त्याचं एक खूप सुंदर चक्र तयार होतं आणि ते तुमच्या ह्याच्यामध्ये करतात. म्हणजे तुमच्या त्या ॲग्रिकल्चर इकोसिस्टम मधला तो एक महत्वाचा घटक आहे. दुसरा घटक काय आहे, तुमच्या बांधावर असणारे वृक्ष, त्या वृक्षाचं सुद्धा तुमची शेती व्यवस्था बळकट करण्यामध्ये महत्वाचा भूमिका आहे. तुमच्या शेतावर येणारे पक्षी, म्हणजे मला सांगायला आवडेल, मग आपण उदाहरण दिलं तुरीचं, की तुरीला सगळ्यात महत्वाची कीड किंवा सगळ्यात हानिकारक कीड शेंगा पोकरणारी आळी आहे. पण त्या आळी पक्ष्यांचं खूप चांगलं खाद्य आहे. तुमच्या शेतात जर पक्षी येत असतील तर ते पक्षी त्या आळ्या वेचून खाणार. खरंय. आणि मग पक्षी येण्यासाठी तुमच्या त्या शेतामध्ये कुठंतरी त्यांचं खाद्य असणारे वनस्पती पाहिजे. म्हणजे अगदी तुम्ही तुरीमध्ये थोडी बाजरी विस्कटली, ज्वारी विस्कटली तर त्या पक्ष्यांचा वावर वाढेल आणि पुढे जाऊन ते त्या आळ्या खातील. बर. म्हणजे तो तुमच्या सूक्ष्मजीव जसा तुमच्या इकोसिस्टम मधला घटक आहे तसा तो पक्षी आहे, तुमच्यामधले वृक्ष आहेत. बरोबर. आणि तुमची एकंदरीत विविधता आहे. सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचा खर्च हा कीटकनाशकावरचा आहे. खरं. कीटकनाशक म्हणजे पूर्वी 1-2 फवारण्या कराव्या लागणाऱ्या पिकांना हल्ली 7-8-10 पर्यंत फवारण्या कराव्या लागतात. एवढा तो कीटकांचा बंदोबस्त होत नाही. तर आपण असा जर विचार केला की निसर्गामध्ये अशा अनेक वृक्ष असतात, अनेक झाड असतात, अनेक हे असतात की ते वेळच्या वेळी फळावर येतात, फुलांवर येतात. त्यांचं व्यवस्थापन करायला कोण तिथं नसतो, मनुष्य प्राणी नसतो, निसर्ग आपोआप ती व्यवस्था. तर निसर्गाने 90% किडींना खाणाऱ्या किडी निर्माण केलेल्याच आहेत. त्यामुळे 90% किडी नैसर्गिकरित्या कमी होऊ शकतात. तर त्या शेतकऱ्यांना हानिकारक ठरणाऱ्या ज्या किडी आहेत त्या किडी खाणाऱ्या मित्र कीटक जे शेतकऱ्यांचे आहेत, आपण फवारणी केल्यामुळे ते मित्र कीटक पण आपण मारतो. बरोबर. म्हणजे मधमाशा हा आपला मित्र कीटक आहे. अनेक मित्र कीटक आहेत की जे तुमच्या इकोसिस्टम बळकट करतात. डॉक्टर करंडे सर, आता आपण या ठिकाणी आपला जो शाश्वत शेती प्रकल्प आहे याविषयी आपण काय सांगाल? शेतीतला खर्च कमी करणं, हवामान अनुकूल शेती करणं, ह्याच्यासाठी अनेक पर्याय आपल्याला सांगितले जातात की नैसर्गिक शेती करा, सेंद्रिय शेती करा. तर नैसर्गिक शेती करणं, सेंद्रिय शेती करणं हे सुद्धा शाश्वत शेतीच आहे. बर. तसंच आम्ही संजीवक स्वावलंबी शेती असा एक पर्याय आहे आणि तो पर्याय अशोक बंग आणि निरंजना मारो ह्या दोघा शास्त्रज्ञांनी 20 वर्ष प्रयोग करून तो सिद्ध केलाय. आणि तो पर्याय उत्पादन आणि उत्पन्न सातत्य ह्या दृष्टीने सुद्धा फार महत्वाचा आहे. त्याचबरोबर हवामान अनुकूल शेतीसाठी तो महत्वाचा आहे. आणि एकंदरीत शेतीची जी नैसर्गिक संसाधन आहे, तुमची माती, पाणी, हे सुरक्षित ठेवण्यासाठी सुद्धा तो फार महत्वाचा तो प्रकल्प आहे संजीवक स्वावलंबी. आणि तो प्रकल्प MKCL
नॉलेज फाउंडेशन ही संस्था सोलापूरमध्ये राबवती. बरं. तर त्या प्रकल्प आपल्याला तो एक पर्याय म्हणून स्वीकारायला अगदी सक्षम किंवा सशक्त पर्याय आहे आपल्या. शाश्वत शेती प्रकल्पामध्ये कमी ताण, कमी खर्च आणि कमी जोखमीची शेती कोणती असेल, त्याचे पर्याय कोणते असतील आणि ती माझ्या गावला, माझ्या परिसरामध्ये ती आर्थिकदृष्ट्या सुद्धा कशी सक्षम होईल, हा सगळ्याचा अंदाज घेऊन आपल्याला तो ठरवावा लागेल. बरं बरं म्हणजे त्याचं प्रारूप प्रत्येक राज्यात सारखं असेल असं अजिबात नाही. बरं. ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये नव्हे, प्रत्येक तालुक्यामध्ये ते कदाचित वेगळं असू शकेल. उत्पादन आणि उत्पन्न हे सातत्याने असलं पाहिजे, त्यात सातत्य असलं पाहिजे, तर ते कशा पद्धतीने आपल्याला निर्माण करता येईल? मागच्या वर्षी चा पाऊस वेगळा आहे, या वर्षीचा वेगळा आहे. त्यामुळं आपण जी पिकं निवडतो हां. ती पिकं पारंपरेने जी आपली पिकं आहेत ती पिकं साथ देत नाहीत, का तर पाऊस बदलतो. हो. आणि शेतीचं आकर्षण तरुण पिढीला नाही याचं कारण काय आहे, तर त्याच्यामध्ये भरोसा नाही. भरोसा नाही म्हणजे उत्पादन आणि उत्पन्न सातत्य नाही. बरं. म्हणजे मला किती उत्पादन येईल हेही मला अंदाज नाही आणि उत्पन्न आणि किती त्याचे निघेल? पैसे किती होतील, उत्पन्न किती होईल त्याचाही मला अंदाज नाही. हम्म, हम्म. तर आपल्याला उत्पादन आणि उत्पन्न सातत्य टिकवणारी शेती पद्धती म्हणजे अनेक प्रकारची पिकं पेरून ती उत्पादन आणि उत्पन्न सातत्य. म्हणजे बरं. अगदी एका वाक्यात आपल्याला असं सांगता येईल की मला 10 क्विंटल उत्पादनामधून मला गुजराण करता येते मला. हम्म. तर आता आपण असं ठरवू की 10 क्विंटल ठीक आहे, मी 10 क्विंटल घेईल, पण 5 प्रकारचं 10 क्विंटल घेईल. अच्छा. म्हणजे 5 क्विंटल मी माझं जे मुख्य पीक आहे कापूस सोयाबीनचं घेईन, 2 क्विंटल मी तुरीचं घेईन, 1 क्विंटल मूग घेईन, अजून 3 क्विंटल इतर पिकं हां घेईन, हां. जेणेकरून मला बाजारपेठेची पण साथ मिळेल, हवामान बदलाला सुसंगत पण ती शेती ठरेल. आता एकात्मिक शेतीमध्ये साधारण कशा पद्धतीने ती शेती केली पाहिजे? एकात्मिक शेती पद्धतीमध्ये काय आहे की तुमचे उत्पन्नाचे साधनांची विविधता वाढवणं. हम्म. म्हणजे मग आपण जे म्हणलं की ॲग्रो इकोसिस्टम, त्याला पूरकच एकात्मिक शेती पद्धती सुद्धा आहे. म्हणजे तुमच्याकडे काही जनावर असावी, हम्म, हम्म, हम्म. काही शेळ्या असाव्या, काही तुमच्या बांधावरचे वृक्ष असावे की जे तुम्हाला थोडंफार उत्पन्न देतील, काही तुमच्याकडे भाजीपाला पिकं असावी, काही तुमच्या गरजा भागेल एवढं अन्नधान्य, घरच्या गरजा भागेल एवढं अन्नधान्य पिकं असावी, बरं. सर्व प्रकारची. हम्म, हम्म. आणि मग त्याच्यातून तुम्हाला उत्पन्नाच्या साधनांची विविधता असल्यामुळं तुमचं कुठल्या ना कुठल्या ह्याचा साथ मिळतो. सर, आता या शेतीमध्ये संशोधनाची काय गरज आहे भविष्यामध्ये आणि शासनाने धोरणं जी आहेत ती कशा प्रकारे ठरवणं महत्त्वाचं ठरेल? एक तरी याला सगळ्यात जास्त भरडला जाणारा शेतकरी हा कोरडवाहू शेतकरी आहे हवामान बदलाच्या संकटामध्ये. आणि दुर्दैवाने कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी संशोधन फार कमी आहे. बरं. आणि जे काही संशोधन आहे हम्म. ते सार्वजनिक क्षेत्रातल्या संशोधन संस्थांनी तयार केलेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये त्याची दिशा आता आपल्याला ठरवावी लागेल. बरं. म्हणजे संशोधनाची दिशा अशी असायला पाहिजे की शेतकऱ्यांना शेतीमध्ये टिकून राहता येईल अशा पद्धतीचं संशोधन. बरं. म्हणजे आता बघा, समजा या वर्षीच 15 जुलैपर्यंत जर पाऊस नसता पडला हम्म. तर सर्व सोयाबीन उत्पादक जे शेतकरी आहेत की त्यांचं ते पैशाचं पीक आहे, 15 जुलैपर्यंत पाऊस नाही पडला तर त्यांना सोयाबीन पेरता येत नाही. हम्म. मग आता आपण कोणत्याही हंगामामध्ये सोयाबीन पिकवू शकेल असे वाण निर्मिती करणं हा एक संशोधनाचा मुद्दा आहे. प्राधान्यक्रम असायला पाहिजे. हम्म. दुसरा, कमी पाण्यामध्ये येणारी पिकांची वाण निर्मिती करणं, अच्छा. कमी पाणी. कमी पाण्यामध्ये. हम्म. तिसरं, पाऊस कसा का असेना, म्हणजे आता आपण असं म्हणतोय की खरीप आणि रब्बी हे अशा हंगाम राहतील का नाही अशीच परिस्थिती आहे, तर मला किमान 150 दिवस वर्षातली शेती करता येईल अच्छा. अशा पद्धतीचं संशोधन, अशा पद्धतीचे मॉडेल विकसित करणं, बरं. प्रारूप विकसित करणं, हम्म, हम्म. असे संशोधनाला आपल्याला दिशा द्यावी लागेल. बरोबर. आणि सरकारी धोरण जर म्हणाल तर सरकारी धोरणामध्ये समग्र विचार आपल्याला करावा लागेल. पहिली बरं. गोष्ट, बरं. समग्र विचार म्हणजे कसा, अन्न सुरक्षा, पोषण सुरक्षा, उपजीविका साधनांची निर्मिती हम्म. आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्या शेतामध्ये ठामपणे उभा राहता येईल अशी व्यवस्था उभा करणं, हे समग्र विचाराचं
म्हणजे धोरण असू शकतं. धोरण असायला पाहिजे. म्हणजे तो त्याचं अंतिम त्या पद्धतीचं पाहिजे. बर. आणि ते धोरण आखण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने आपल्याकडचे तज्ज्ञांनी, आपल्याकडच्या अर्थशास्त्रज्ञांनी अनेक प्रकारचं संशोधन करून ठेवलेलं आहे. बर. त्याची नोंद घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल. आता संयुक्त राष्ट्र संघाची जी शाश्वत शेतीविषयीची धोरणं आहेत ती काय आहेत आणि त्याच्यात सुधारणा काय करायला पाहिजे, थोडक्यात आपण सांगा. मला इथं सांगायला आवडेल की संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक हवामान बदल परिषदेमध्ये मला 2 वेळा जाण्याची संधी आली. माद्रिद स्पेनमध्ये आणि शर्म इल शेख इजिप्तमध्ये त्या 2 परिषदा झाल्या. तर त्या संयुक्त राष्ट्र संघाच्या एकंदरीत चर्चेचा सूर असा आहे की आपल्याला कमीत कमी निसर्गाला हानी पोहोचल अशा तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा लागेल. ते शेतीमध्ये असेल किंवा औद्योगिक याच्यामध्ये असेल. कमीत कमी ऊर्जा वापर करावा लागणं, कमीत कमी पाण्याचा वापर करावा लागणं अशा पद्धतीचं. तर संयुक्त राष्ट्र संघामध्ये जे वेगवेगळे पद्धतीचे संस्था काम करतात त्यांचीच एक संस्था आहे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. बर. त्यांचं असं म्हणणं आहे की शाश्वत शेती याचा एक महत्वाचा घटक असा असायला पाहिजे की शाश्वत माती व्यवस्थापन. बर. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठीचं सस्टेनेबल सॉइल मॅनेजमेंट. ओके. आणि मग सस्टेनेबल सॉइल मॅनेजमेंट साठीची पीक पद्धती आणि त्याच्यासाठीचं एकात्मिक शेतीचं प्रारूप अशा पद्धतीचं प्रमुख धोरण पाहिजे. बर. आणि त्या पद्धतीनं आपल्याला वाटचाल करावी लागेल. भारताला तर त्या पद्धतीनंच वाटचाल करणं अगदी क्रमप्राप्त म्हणण्यापेक्षा गरजेचं आहे. बरोबर. डॉक्टर करंडे सर, अतिशय उपयुक्त माहिती आपण या ठिकाणी दिली. शेतकरी बंधू भगिनींना आपल्याला जर चांगल्या प्रकारची शेती करायची असेल, हवामानाच्या बदलानुरूप शेती करायची असेल तर एकात्मिक शेती असेल, शाश्वत शेती असेल, याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि शासनाच्या धोरणांनी आपण या शेतीमध्ये थोडंसं आपण पुढे गेलो तर निश्चित आपल्याला फायदा होईल. डॉक्टर करंडे सरांनी सांगितलं की पिकांमध्ये विविधता असायला पाहिजे जेणेकरून आपल्याला नुकसान जे आहे शेतीमधलं ते कमी करता येईल. डॉक्टर करंडे सर, आज आपण या ठिकाणी सहभागी झाला, या चर्चेमध्ये आमच्या शेतकरी बांधवांना भगिनींना माहिती दिली, त्याबद्दल पुणे दूरदर्शनच्या वतीने आपले मनापासून आभार आणि आपल्याला भावी वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा. धन्यवाद.